मोशीमध्ये जी घटना घडली त्या रेस्क्यूचा आज 4था दिवस आहे आणि त्या 4थ्या दिवशी हे नागरिक गोंधळ घालतात. काय झाले ताई 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 नेमकं काय झाले ताई नेमकं काय झाले ताई काय झाले अक्षय सावंतला कुठून गेलं माहित नाही. आता डिक्लेअर केलं त्यांनी नाव. पाठीमागच्या साईडने घेऊन जात आहेत ते. पण काय झाले तुम्ही गोंधळ घालता नेमकं काय झाले दादा एक मिनिट थांब ना बोलतो काय झाले सांगा काय झाले सांगा ताई 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 नेमकं झाले पाठीमागून येत आहे तो. तुम्ही मीडियावाले सगळीकडनं थांबा काय ना. झालं? मीडियावाले सगळीकडनं थांबा. एका जागा थांबू नका. पाठीमागून घेऊन गेले ते अक्षय सावंतला. त्यांनी आता नाव डिक्लेअर केलंय. तुम्ही अँब्युलन्स बघितली का हा बघितले आमच्या नातेवाईक म्हणून तर इकडे आलेत. हा पोलिसांनी पाठीमागून काढलं. तुम्ही तिकडे थांबा. आमच्याकडे येऊ सर ना सगळ्या साईडनं थांबा. हा मीडियावाले एका जागा थांबू सगळीकडनं थांबा ना. तुम्ही पण लक्ष द्या. कुठून आरोप जो आहे ना फरा की पाठीमागच्या गेटने अँब्युलन्स जो आहे तो काढण्याचा आरोप केला जातोय. हे सगळे दृश्य आपण पाहतोय की गेल्या अर्ध्या तासापासून या नागरिकांना तुम्ही बाईट घ्या प्लीज. काय झाले नीट नीट सांगतो तुम्हाला. चला तिकडे. हे सगळे नातेवाईक जे आहेत ते रडताना देखील पाहायला मिळते. काय झाले आतमध्ये आलो तर सांगायला लागलं की बॉडी बाहेरून नेली. आम्हाला रात्र झोप नाही. आम्ही रात्रभर तिकडे झोपायला लागलो होतो. इथं काय कॅमेरे घेऊन माहित नाही काय झालं विचारतोय. तुम्ही गोंधळ घालून काय करत अहो गोंधळ घालता तुम्ही काय झालं मीडियावाले हे सगळे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक अक्षरशः प्रशासनावर वैतागलेले पाहायला मिळतात. कारण आम्हाला न सांगता जे आहे ते अँब्युलन्स पाठीमागनं गेल्याचा आरोप केला गेला. खरं तर फरार जी माहिती आज सकाळी मिळाली होती की 3 जण रेस्क्यू करताना आढळून आले होते आणि त्या 3 जणांना बाहेर काढण्याला सुरुवात आज सकाळपासून केली होती आणि त्यानंतर जे आहे ते आम्हाला न सांगता त्यांना बाहेर काढलं गेलं असा आरोप हे नातेवाईक करतायत. आणि जिथं घटना घडली आहे त्या घटनास्थळ जिथं घटना अगदी बिल्डिंग पडल्या त्याच्या बरोबर समोर हे नातेवाईक गेल्या अर्ध्या तासांपासून प्रशासनाला प्रश्न विचारतायत की तुम्ही आम्हाला न सांगता कुठलाही निर्णय का घेताय. आम्हाला का सांगत नाहीयेत की आतमध्ये काय घडते. खरं तर आज सकाळपासून पोलीस प्रशासनाला किंवा स्थानिक प्रशासनाला नातेवाईक हेच म्हणत होते की नेमकं काय झाले किंवा आत काय होते किंवा रेस्क्यू ऑपरेशन जे सुरू आहे ते रेस्क्यू ऑपरेशन आतमध्ये नेमकं काय सुरू आहे हे सांगा आम्हाला जाणून घ्यायचंय. पण प्रशासनाकडून एवढंच सांगण्यात येत होतं की 8 पैकी जे 3 जण आहेत ते दिसले आणि त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. आणि त्यानंतर मात्र प्रशासनाकडून कुठलंही उत्तर येत नाही किंवा काहीही सांगत नाहीत म्हटल्यावर हे सगळे नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आतमध्ये जे घडते त्याबद्दल विचारतात काय झाले दादा काय झाले. हे बघा आम्हाला न सांगता कुठल्याही प्रकारची कल्पना नेत आता इथून बॉडी घेऊन जातात वायसीएमला आणि आम्ही गेली 4 दिवस झालं इथं वाट बघतोय. 4 दिवसामध्ये 4 दिवस झालं बिना अन्ना पोटाचा आहे. इथं कुणाचा तर भाऊ कुणाचे तर वडील कुणाचे तर मुलगा इथं थांबला. त्यांना न कल्पना देता ही बॉडी घेऊन जात आहे तर सांगत नाहीत. तर आणि एक विशेष म्हणजे गेले 4 दिवस झाला आम्ही इथं आहे. आम्हाला कुठल्याही म्हणजे 4 दिवसामध्ये हे अजून 8 लोकांना पकडण्यामध्ये अपयशी ठरलेत. हे अपयश प्रशासनाचं आहे. कारण जो मुख्यमंत्री सांगतो विधान परिषदेमध्ये तुम्ही अँब्युलन्स बाहेर गेले हो बघितले ना बघितले आणि मग बघितलं म्हणून तर त्यांनी सांगितलं ना की अक्षय सावंत माणसाला रेस्क्यू केले आणि वायसीएमला घेऊन गेले. आज जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते सांगतात की असं केलं. आमच्या पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडनं काय सांगितलं का ते अचानक घेऊन गेले नातेवाईकांना न सांगता. ते आम्हाला कसं माहित ना. तुम्ही त्यांनाच विचारा ना. काय म्हणताय का लपवाछपी करतायत का तुम्ही चला हा लपवाछपी करतायत असं जे आहे ते या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की बाबा एक मुलगा किंवा एकाला बाहेर काढलं होतं अँब्युलन्स मध्ये रेस्क्यू करत. त्या 3 पैकी जे दिसले होते त्यापैकी एकाला बाहेर काढलं होतं पण आम्हाला न सांगता अँब्युलन्स मध्ये अक्षय सावंत असं त्या नागरिकाचं किंवा जे आतमध्ये अडकलं होतं त्याचं नाव सांगितलं जातं. त्यांना आम्हाला न सांगता अँब्युलन्स मधून बाहेर जे नेण्यात आले हा आरोप नागरिकांनी केला. आम्हाला का सांगत नाहीत असे सवाल हे सगळे नागरिक करतात की आम्हाला सांगा आम्हाला कळवा आतमध्ये काय सुरू आहे. आणि त्यानंतर प्रशासनाकडून कुठलेही उत्तर येत नाही म्हणून हे सगळे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. खरं तर आज संध्याकाळपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन संपेल असं सांगण्यात आलं होतं. महापौर रवी लांडगे या ठिकाणी आले होते. सगळ्यांना दिलासा त्यांनी दिला होता की आज संध्याकाळपर्यंत ऑपरेशन संपेल. मात्र आतमध्ये नेमकं काय सुरू आहे हे मात्र कुणी सांगत नाहीये. रेस्क्यू ऑपरेशन कशा प्रकारे सुरू आहे किंवा काय आतमध्ये सुरू आहे सांगत नाही म्हणून हे नातेवाईक आक्रमक झाले.
आपण पुन्हा देवाकडे हीच प्रार्थना करू शकतो की जी लोक रेस्क्यू करून बाहेर येतील ते सुखरूप असावेत. पण आज 4था दिवस आहे. भीती प्रशासनाला देखील ही वाटते की गेल्या 72 तासांपेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो उलटून गेलाय. आता नेमकं आतमध्ये काय सुरू आहे नातेवाईकांना कळत नाहीये, प्रशासन उत्तर देत नाहीये असा आरोप हे नातेवाईक करतायत. आणि आता पोलिसांनी मध्यस्थी करून या नातेवाईकांना बाहेर बॅरिगेटिंग जवळ जे आहे ते आणलेलं आहे. पण नातेवाईकांना उत्तर मात्र मिळत नाहीयेत. आपण अजून नागरिकांना काय नेमकं झाले आतमधून काही सांगत नाहीयेत का? आतमधून कुठली माहिती बाहेर येत नाही. ते डायरेक्ट अँब्युलन्स तिथे उभी करतात आणि एक पेशंट त्यांनी वायसीएम मध्ये रुग्णालयामध्ये हलवला. मग त्यांनी सगळी खरी माहिती आम्हाला द्यायला नको का? इथं सगळे त्यांचे नातेवाईक थांबलेत. किती वेळ झाला थांबल्यात? 70 तास इथं थांबलेत लोक. तर त्या लोकांना यांनी माहिती दिली पाहिजे. प्रशासन फसवेगिरी करतंय. प्रशासन फसवेगिरी करतंय. आम्हाला कुठलीही इथं माहिती देत नाही. आम्ही 70 तास झालं इथं प्रत्येक वेळेस थांबतोय. मग त्यांनी सांगायला नको का आम्हाला? ते डायरेक्ट वायसीएमला जा म्हणतात का? आता काय सांगतायत ते? काय विचारू तुम्हाला सगळं माहिती आहे. तसं नाहीये. प्रशासन लपवत माहिती आहे तुम्हाला सगळे मिली भगत आहे तुमची सगळ्यांची माहिती आहे. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला काय माहित नाही. पत्रकार आमच्याकडून खरं खोटं करून तुम्ही तिकडे अन्याय करता. अजून पोलिसाचे प्रशासन लपवतंय का? लपवायचा काय विषय? तुम्ही काय करता? तेच तुम्हाला विचारतो. तुम्हाला न सांगता प्रशासन तुमच्यापासून माहिती लपवतंय का? नागरिक जे आहेत ते गोंधळ करतात. त्यांना सांगितलं गेलं नाही. हा जो राग आहे ना तो प्रशासनाच्या विरोधातला राग आहे की आम्हाला न सांगता का सोडण्यात आलं, अँब्युलन्स का बाहेर नेण्यात आली. खरं तर आम्हाला सांगायला हवं होतं पण अँब्युलन्स जी आहे ती न सांगता मागच्या गेटने नेण्यात आले. म्हणून हा सगळा या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळते. खरं तर जे रेस्क्यू केलं जाते त्यांना कधी बाहेर काढलं जाते, त्यांची तब्येत कशी आहे, त्यामुळे जे आहे ते आता नेमकं काय होते ते पाहावं लागणार आहे. पण आता या सगळे आपण पाहतोय की नागरिकांचा आक्रोश जो आहे तो खरं तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आणि पोलीस प्रशासनाने आता या सगळ्या स्थानिकांना देखील नागरिकांना बाहेर घेतले. रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे. पण नेमकं या रेस्क्यू ऑपरेशन मधून काय येतं? 8 पैकी 3 जणांना जे आहे ते बघण्यात आले, त्यांना रेस्क्यू करण्याचं सुरू आहे. पण बाकीच्या 5 जणांचं काय झालं हे सगळे नागरिक आता प्रश्न विचारतात. फरा फरा प्रशासनाकडून किंवा यंत्रणेकडून जे सांगितलं जाते की अपडेट जी होती, रेस्क्यू ऑपरेशनचा 4था दिवस आहे आणि रात्री कचऱ्याचा ढीग हटवल्यानंतर जो स्लॅब आहे तो स्लॅब क्रशिंग करून बाहेर काढण्यात आला. आणि त्यानंतर 8 पैकी जे होते त्यापैकी 3 जणांना रेस्क्यू टीमनं बचाव पथकानं बघितलं होतं आणि त्या 3 जणांचं रेस्क्यू सुरू आहे असं दुपारपर्यंत सांगण्यात आलं होतं. पण नागरिकांचा जो आरोप आहे तो वेगळा आहे की अँब्युलन्स मागच्या गेटनं लावली होती आणि एक मुलगा जो रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आला होता त्याला मात्र यशवंतराव चव्हाण जे वैद्यकीय रुग्णालय आहे वायसीएम म्हणून ओळखलं जातं त्या वायसीएम मध्ये नेण्यात आलेलं आहे. आणि म्हणून नागरिकांचा आक्रोश आहे की का आम्हाला सांगितलं नाही. हे सगळे दृश्य आपण पुन्हा पाहतोय फरा की नागरिकांचा आक्षेप आहे आम्ही आमचा मुलगा गमावलाय, आम्ही आमचा बाप गमावलाय, आम्ही आमचा नवरा गमावलाय, मग आम्हाला का सांगितलं जात नाहीये? आतमधली परिस्थिती सांगा, एवढाच प्रश्न हे जे सगळे नातेवाईक आहेत ते विचारतात. पण आतमधून काही अपडेट मात्र त्यांना मिळत नाही. म्हणून हे नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळते. बॅरिगेटिंग ज्या ठिकाणी होती इथून काही अंतरावर ही घटनास्थळ आहे आणि त्या घटनास्थळाच्या समोर जात या नागरिकांनी जो आहे तो मोठा गोंधळ केलेला पाहायला मिळतोय. खरं तर हा गोंधळ त्यांच्या परीनं विचार केला तर त्या नागरिकांना संताप व्यक्त केला जातोय. नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधातला हा संताप आहे फरा की उत्तर देत नाहीयेत. एवढी मोठी घटना घडली आहे, 4था दिवस आहे, 72 तास उलटलेत, मात्र अजूनही रेस्क्यू जे 8 जण आहेत ते तुम्हाला सापडत नाहीत का? आणि याचं कारण काय असा सवाल फरा या नातेवाईकांकडून विचारला जातोय.